Dear student, in the last lecture we have seen edible vaccines, then we have seen transgenic potato, then in edible vaccines we have seen treatment, interferon, gene therapy, cloning, then we have seen theoperatic cloning, industrial products, white revolution. Then next we will see environment and biotechnology. जी पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय दिलेलं आहे की एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व environment related various problems with the help of biotechnology. हे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीनं पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही प्रश्न जे आहेत, समस्या ज्या आहेत तर त्या समस्या सोडवणं आपल्याला या ठिकाणी आधुनिक अशा प्रकारचं जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या ठिकाणी शक्य झालं. Microbial techniques are already in use for treatment on sewage and solid waste. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर करून असणारं जे काही सांडपाणी असेल किंवा असणारा जो काही घन कचरा जो आहे तर त्या घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मायक्रोबायल टेक्निक जे आहे तर त्या टेक्निकचा वापर त्या ठिकाणी आधीपासूनच त्या ठिकाणी याच्या विघटनासाठी त्या ठिकाणी करण्यात येतो हे आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे. सिवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. हे जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्यामध्ये सेंद्रिय द्रव्य जे आहे तर ते सेंद्रिय द्रव्य त्या ठिकाणी असतं. इफ सच सिवेज इज रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, द ऑर्गॅनिक मॅटर इन इट गेट ऑक्सिडाइज विथ द हेल्प ऑफ द डिझॉल्व ऑक्सिजन. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं जे काही सांडपाणी की ज्या सांडपाण्यामध्ये सेंद्रिय अशा प्रकारचं द्रव्य असतं, असं सांडपाणी नद्यांसारखे असणारे जे काही नॅचरल अशा प्रकारचे वॉटर सोर्सेस जे आहेत तर त्या वॉटर सोर्सेसमध्ये जर त्या ठिकाणी जर सोडलं तर त्याच्यामध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर जे आहे तर त्या ऑर्गॅनिक मॅटरचं त्या ठिकाणी ते ऑक्सिडाइज होताना दिसतं, म्हणजे ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. आणि त्याद्वारे नदीच्या पाण्यामधील पुढे आपल्याला दिलेले पहा की ड्यू टू धिस लेवल ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस ऍडव्हर्सली अफेक्टिंग द ॲक्वेटिक लाईफ. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाणी काय केलं तर नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये त्या ठिकाणी जर सोडलं तर त्याच्यामध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर जे आहे तर त्या ऑर्गॅनिक मॅटरचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि याच्यामुळं नदीच्या पाण्यामधील असणारा जो काही डिझॉल्व अशा प्रकारचा ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन वापरला गेल्यामुळं त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. याचा परिणाम त्या ठिकाणी असणारे जे काही ॲक्वॅटिक लाईफ जे आहेत म्हणजे जलीय अशा प्रकारची जी काही जीवसृष्टी जी आहे तर त्या जीवसृष्टीवर त्या ठिकाणी ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे सर्वसाधारणपणे प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. ॲज अ रेमेडी ऑन धिस, सिवेज शुड बी रिलीज्ड इन टू द रिव्हर ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ द मायक्रोबायल टेक्निक. आणि हे त्या ठिकाणी होऊ नये म्हणून सांडपाण्यामधलं असताना जे काही सेंद्रिय अशा प्रकारचं असताना जे काही मॅटर जे आहे तर त्या मॅटरचं काय करायचंय अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण जे आहे तर ते ऑक्सिडीकरण करून म्हणजे असं प्रक्रिया केलेलं जे काही सांडपाणी जे आहे तर ते सांडपाणी आपल्याला नदीमध्ये त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. पुढे मायक्रोबिव्ज की मायक्रोबिव्ज आर युजफुल ऑन लार्ज स्केल while production of compost by the treatment on solid organic waste material. आपल्याला माहिती आहे की घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थ जे आहेत तर त्या घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार करायचे. हे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर असणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो.
बायोरिमिडिएशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स एक्सेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड. म्हणजे नवीन अशा प्रकारची जैवतंत्रज्ञान पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला बायोरिमिडिएशन म्हणजे जैव उपाययोजना, पुढे आपल्याला सांगितले की बायोपेस्टिसाइड्स जैविक अशा प्रकारची कीटकनाशक, बायो फर्टिलायझर्स जैविक अशा प्रकारची खतं, बायोसेन्सर जैव संवेदक इत्यादी असणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींचा समावेश आपल्याला बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स म्हणजे नवीन अशा प्रकारची जैव तंत्रज्ञानाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे की बायोरिमिडिएशन्स मीन्स आयदर ॲब्सॉर्प्शन or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of the plants and microorganisms. या ठिकाणी बायोरिमिडिएशन म्हणजे जैव उपाययोजना म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की टॉक्सिक केमिकल म्हणजे घातक अशा प्रकारचं रसायन असेल किंवा हार्मफुल अशा प्रकारचं पोल्युटंट असेल म्हणजे विषारी अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रदूषक असेल म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून जे काही सांडपाणी असेल ते दुसरं आपल्याला सांगितलंय हार्मफुल पोल्युटंट्स असेल प्रदूषित अशा प्रकारची जमीन असेल तर याच्यामधले असणारे जे काही विषारी अशा प्रकारची रसायनं टॉक्सिक केमिकल्स, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की हार्मफुल अशा प्रकारची पोल्युटंट्स प्रदूषक जे आहेत तर ती त्या ठिकाणी काय करायची तर आपल्याला डिस्ट्रॉय करायची, नष्ट करायची किंवा ऍब्सॉर्ब त्या ठिकाणी करून घेणं. पुन्हा एकदा ऐका, जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी असेल, सांडपाणी, प्रदूषित जमीन याच्यामधील विषारी रसायनं आणि प्रदूषक त्या ठिकाणी नष्ट करणं, शोषून घेणं होय. इफ प्लांट्स आर युज्ड फॉर दिस पर्पज इट इज कॉल्ड फायटोरिमिडिएशन. म्हणजे याच्यासाठी जर वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींचा जर त्या ठिकाणी वापर करण्यात जर येत असेल तर त्यालाच आपण त्या ठिकाणी फायटोरिमिडिएशन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरिमिडिएशन्स आर ॲज फॉलोज. आणि म्हणून ही जी काही जैव उपाययोजनेची काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. ही त्या ठिकाणी उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी लक्षात ठेवायची, कारण जुलैची असणारी काही परीक्षा जे आहेत तर त्याच्यामध्ये अनेक वेळेला याच्यावर त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले. व पहिला दिलेला आपल्याला द स्युडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट्स फ्रॉम द सॉइल अँड वॉटर. स्युडोमोनास हा जो असणारा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू प्रदूषित अशा प्रकारचं पाणी असेल, जमीन असेल याच्यामध्ये असणारे जे काय हायड्रोकार्बन आणि असणारे ते काय ऑइल पोल्युटंट्स म्हणजे तेलासारखी जे काही प्रदूषक जे आहेत तर ती प्रदूषक त्या ठिकाणी वेगळी करण्यासाठी स्युडोमोनास बॅक्टेरिया जो आहे तर तो स्युडोमोनास बॅक्टेरियाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. नाव नीट लक्षात ठेवा. दुसरं आपल्याला दिलेलं आहे द फर्न टेरिस व्हिटाटा. नाव नीट लक्षात ठेवा. टेरिस पीचा उच्चार त्या ठिकाणी सायलेंट आहे. द फर्न टेरिस व्हिटाटा कॅन ऍब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील असणारे जे काही वनस्पती जे आहे तर ते वनस्पती काही करत नसते जमिनीमध्ये असणारे जे काही घातक अशा प्रकारचं आर्सेनिक धातू जे आहे तर ते आर्सेनिक धातू त्या ठिकाणी शोषून घेताना दिसते. तिसरं जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ऍब्सॉर्ब सिलेनियम फ्रॉम द सॉइल. नीट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वसाधारणपणे भारतातील जनुकीय दृष्ट्या उन्नत अशा प्रकारचं मोहरी, आपण कालवनामध्ये त्या ठिकाणी मोहरी जी आहे तर ती मोहरीची फोडणी त्या ठिकाणी देताना दिसतो तर ती असणारी जी काही मोहरी भारतातील जनुकीय दृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात ती काय करताना दिसते सेलेनियम हे जे काही खनिज जे आहे तर ते खनिज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतो. पुढे सनफ्लावर कॅन ऑब्सर्व
युरेनियम अँड आर्सेनिक. सूर्यफूल आपल्याला माहिती, हे सूर्यफूल काय करता नसतं, युरेनियम आर्सेनिक त्या ठिकाणी जमिनीमधलं त्या ठिकाणी शोषण घेता नसतं. म्हणजे सर्वसाधारणपणे युरेनियम असेल, आर्सेनिक असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी सेलेनियम असेल, हे सर्वच्या सर्व पॉइझनस अशा प्रकारचे मेटल्स त्या ठिकाणी आहेत. तर हे त्या ठिकाणी शोषून घेण्याचं काम या वनस्पती जे आहेत तर ते वनस्पती त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता द बॅक्टेरिया डिइनोकोकस रेडिओडरन्स, पुन्हा एकदा नाव ऐका, डिइनोकोकस रेडिओडरन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम. की डिइनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव त्या ठिकाणी आहे. इट हॅज जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ॲब्सॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द रेडिओ डेरिबीज. डेरिबीज म्हणजे कचरा. नीट लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे डिइनोकोकस रेडिओडरन्स हा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक अशा प्रकारचा जीव आहे. याचे असणारे जे काही शरीर जे आहे तर त्याच्यामध्ये जनुकीय बदल जे आहेत तर ते जनुकीय बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले. आणि हा काय करता नसतोय, रेडिओ डेरिबीज म्हणजे अणु कचऱ्यातील जो काही किरणोत्सार जो आहे तर तो किरणोत्सार शोषून घेण्यासाठी हा जो काय असणारा जो काही डिइनोकोकस रेडिओडरन्स हा जो काही बॅक्टेरिया जे आहे तर त्या बॅक्टेरियाचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे ग्रास लाईक अल्फाफा, नीट नाव लक्षात घ्या. काय म्हटलंय, ग्रास लाईक अल्फाफा क्लोव्हर, ज्याला त्या ठिकाणी आपण 3 पाणी गवत त्या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे, राय आर युज्ड इन द फायटो रेमिडिएशन. म्हणजे या ठिकाणी अल्फाफा गवत, 3 पाणी गवत किंवा राय यासारखे असणारे जे काही गवत जे आहेत तर त्या गवतांच्या प्रकाराचा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे, फूड बायोटेक्नॉलॉजी. जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला त्या दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे की फूड ॲटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. की सर्वसाधारणपणे पाव असेल, चीज असेल, मद्य असेल, बियर असेल, दही असेल, व्हिनेगर यासारखे असणारे जे काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते अन्न पदार्थांची निर्मिती करण्यासाठी जे असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं त्या ठिकाणी ती केली जाते. These food atoms are probably the oldest one produced with the help of the biotechnology. आपल्या लक्षात येताना असते की या सर्व वस्तू जैव तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कदाचित सर्वात जुन्या अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी असतील. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येताना असते की पूर्वीच्या काळी सुद्धा अशा प्रकारचे असणारे जे काही टेक्नॉलॉजी जे आहेत तर ते टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी तयार केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे डीएनए फिंगरप्रिंट. याच्यावर शॉर्ट नोट असते, लक्षात ठेवा. काय काय दिलेले की डीएनए फिंगरप्रिंट्स, डीएनए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीचे असणारे जे काही बोटाचे ठसे जे आहेत तर ते ठसे त्या ठिकाणी एकमेव असतात. प्रत्येकाचा ठसा आपला स्वतःचा असणारा जो काही ठसा जो आहे तर तो एकमेव असणार आहे. अशा प्रकारचा ठसा दुसरा कोणाचाच त्या ठिकाणी नसणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितले की एखाद्या व्यक्तीचे असणारे जे काही बोटाचे ठसे जे आहेत तर ते युनिक आहेत, एकमेव त्या ठिकाणी. आता याचा वापर कशासाठी केला पहा. ड्यू टू धिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. आणि याचा वापर करून प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएची जी काही जडणघडण जे आहेत म्हणजे डीएनए सिक्वेन्स जो आहे तर तो डीएनए सिक्वेन्स त्या ठिकाणी एकमेव त्या ठिकाणी असतो. आणि याचा वापर
कोणत्याही व्यक्तीची उपलब्ध असणारा जो काही डीएनए जे आहे तर त्या डीएनए वरून त्या व्यक्तीची असणारी जे काय आयडेंटिटी ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी पटवली जाते. आता ही कुठे पटवली जाते ते पुढे आपल्याला दिलेले पहा की ड्यू टू धिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. दिस इज कॉल्ड डीएनए फिंगरप्रिंटिंग. आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणताना दिसतोय की डीएनए फिंगरप्रिंट त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. याचा वापर सर्वसाधारणपणे काय दिलेले इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. आता तुम्ही त्या ठिकाणी CID मालिका त्या ठिकाणी पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल याचा जो असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर सर्वसाधारणपणे फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हे निदान शास्त्र जे आहे तर त्या शास्त्रामध्ये हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सिमिलरली आयडेंटिफाय द फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. जी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की एखादा असणारा जो काही बालक जो आहे तर त्या बालकाचा असणारा जो काही पिता जो आहे तर त्या पित्याची ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी पटवण्यासाठी मधले आपलं त्या ठिकाणी राहिले पहा की आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साइट ऑफ द क्राईम. आता इथे काय दिलेले की सर्वसाधारणपणे काय सांगितलंय आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट्स ऑफ हिज बॉडी फाउंड ॲट द साइट ऑफ द क्राईम. म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराचा शरीराचा कोणताही भाग त्याच्यापासून सुद्धा काय करू शकतो आपण त्या गुन्ह्याची ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी पटवता येते. मालिकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असाल थोडासा जरी त्या ठिकाणी सूक्ष्म अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन त्या भागाचं केलं जातं त्याच्यामध्ये छोटीशी जरी वस्तू जरी त्या ठिकाणी जर सापडली तर त्याच्यापासून त्या ठिकाणी गुन्हा जो आहे तर ते गुन्हा करणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीची ओळख त्या ठिकाणी पटवली जाते. दिस रिसर्च is performed in the Center for the DNA Fingerprinting and Diagnostic, हैदराबाद. म्हणजे सर्वसाधारणपणे हे संशोधन जे आहे तर ते संशोधन हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन. समुद्रावरील जे काही तेल गळती स्वच्छता त्या ठिकाणी आपल्याला कशी केली जाते तर ते त्या दिले पहा इफ ऑइल स्पिलेज ऑकर इट ॲडव्हर्सली अफेक्ट द मराईन लाईफ. म्हणजे जशी तेलाच्या टँकर मधून जर त्या ठिकाणी जर गळती जर झाली तर सागर सृष्टी जी आहे तर त्या सागर सृष्टीवर विपरीत त्या ठिकाणी परिणाम होतो. आता तेलाचे टँकर सागरामध्ये कसे तर सागरामध्ये असणारे जे काही जहाज जे आहेत तर त्या जहाजांमध्ये असणारे जे काही टँकर्स जे आहेत तर त्या टँकरचा आपल्याला विचार करायचा आहे. तर ह्या तेलाच्या टँकरमधून जर त्या ठिकाणी तेल गळती जर झाली तर त्याचा सागरी जीवनावर त्या ठिकाणी विपरीत अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होतो. नाउ क्लिनिंग द ओशन्स विदाउट एनी हार्म टू द एन्व्हायरमेंट इन द चीपर वे has become possible with the help of the oil digestion and fast multiplying bacteria. मग आजकाल त्या ठिकाणी भराभर वाढ होणारे तैलजन्य पदार्थ त्या ठिकाणी डायजेस्ट करणारे पचवणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया वापरून अतिशय चिपर वेनं म्हणजे स्वस्त दरामध्ये पर्यावरणाला कोणत्या प्रकारची बाधा होऊ न देता असणारे जे काही क्लिनिंग जे आहे तर ते क्लिनिंग द ओशन म्हणजे समुद्राची स्वच्छता करणं त्या ठिकाणी शक्य झालेले. पुढे आता काय दिलेले इंडियन बोर्न अमेरिकन सिटीजन्स अँड सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड फॉर द फर्स्ट टाइम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रो ऑर्गॅनिझम. जे या ठिकाणी जन्मानं भारतीय असलेला परंतु अमेरिकन नागरिक असलेले जे काही वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा जीवाणूचा उपयोग त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी सुचवलेला आहे. नॅचरली द क्रेडिट फॉर धिस डिस्कवरी गोज टू हिम.
आणि साहजिकच त्यांच्याकडे हा जो काही शोध जो आहे तर त्या शोधाचं श्रेय त्या ठिकाणी जाताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.